आणि ते प्रेम असं करतात की समोरच्या पैलवानाला देखील कळत नाही की मी चीज झालो की नाही. त्याला घरी गेल्यानंतर कळते अरे माझ्या पाठीला माती टेकली. म्हणजे इतकं भारी प्रेम करतात. मी 1.5 वर्षापासून त्यांच्या सोबत आहे. हळूहळू साहेब तुमच्याकडून सगळे गुण शिकायला लागलो. पण मी त्या आपल्या जत्रेमध्ये असते ना गावाकडं, त्या जत्रेमध्ये नारळाचा टिल्लू पैलवान असते आणि एक 1000चा पैलवान असते, 1000 रुपयाला. तर तुम्ही 1000 रुपयाले पैलवान आहे तर मी नारळाचा टिल्लू पैलवान आहे. कारण मला अजून 1000चा पैलवान व्हायला थोडासा वेळ आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही प्रेम करीत करीत लोकांना चित करीत राहावे अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो. आणि दुसरं असं झालं की या नितीनने या सभागृहाला एवढी भीती घातली की त्यानं असं सांगितलं की कॅन्सरचा रेशो इतके बा इतके, इतके बा इतके. मग 100रातले एवढे. इथं अमरराजूरकर हांबर्डेकडे बघायला लागला भीतीनं. माझा दुष्यंत सोनाळे मागच्याकडे बघायला लागला. ते पाठीमागं अंकुश देवसरकर बसलेला. ते म्हणतो भिवू नको, काळजी करू नको. म्हणजे इतकी त्याने भीती घातली सभागृहामध्ये की त्या कॅन्सरच्या भीतीनं मला तर असं वाटेल नितीनजी आपल्या उद्या तुझ्या गॅलेक्सी रुग्णालयावर तुझ्याकडून एंडोस्कोपी करून घेण्यासाठी भरपूर गर्दी या सभागृहातून येणार आहे. त्याच्यामुळे सांभाळून रे बाबा. आणि एक मित्र आमचा संदीप पाठक माजलगावचा, मी देखील बीडच्या अंबेजोगाईमध्ये शिकलो MBBS ला MD ला असताना. भलतं चांगलं त्याने पदर बिदर घेतला. तर कुंकू नव्हतं पण मला वाटतं गुलाल होता. त्याच्यामुळे एकदम जमलं बरोबर तुला. बारामतीच्या वारीत असताना त्या संदीपला निरोप आला आणि इतका चतुर आहे तो की त्याने बरोबर अशोकरावाकडे बघितलं. तर काय गरज नव्हती साहेबाकडे बघायची, समोर बघायचं ना. म्हणजे बारामती तो निरोप आला म्हणून 3-3दा आमच्या साहेबाकडे बघायला लागला. एवढं बघायची काय गरज होती. अरे ते दोघं एकमेकावर प्रेमच करतात. आता सांगितलं ना तुम्हाला, राजकारणात प्रेम करीत करीत चित करून टाकते. मोर्चाला कळत देखील नाही कसं चित केलं काय नाही. अत्यंत गोड बोलतात अशोकरावजी, पाठीवरून हात फिरवितात. आणि एखाद्याचं जर समजा तिकीट कटलेलं असलं ते हेलिपॅड मधून उतरल्यानंतर आता त्याला तिकीट कटलेलं नसते, म्हणजे तिकीट कटलेलं तर असते पण जाहीर तर झालेलं नसते. समजायचं त्याच्या पाठीवरून हात फिरवून सगळ्या लोकांमध्ये गोल फिरवायले समजा चव्हाण साहेब त्याला, तर समजायचं की याचं तिकीट कटलंय. याला म्हणजे राजकारण. समोरच्याला वाटते माझं तिकीट लागलं म्हणून साहेबांना खांद्यावर हात ठेवला आणि हेलिकॉप्टरच्या भोवताल फिरला. अरे तुझं तिकीट कटलंय म्हणून तुला भोवताल फिरवायला लागले. याला म्हणते राजकारण. त्यामुळे खर तर आज संदीप पाठकजी तुम्ही आज आभार व्यक्त करायला पाहिजे. राजकारणातले संस्कार ज्यांच्याकडून शिकावेत असे माननीय मुरब्बी चाणक्य मुत्सदी असे अशोकरावजी आणि आमचे ऋषितुल्य हरिभाऊजी बागडे जे व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. म्हणजे तुम्ही 5 जणांना आज तुमच्या जीवनातली सगळ्यात मोठी आज पर्वणी आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो.